नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही MMRDAच्या आगामी परीक्षांची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. MMRDAने त्यांच्या संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड MCQ परीक्षांच्या स्वरूपात एक खूप मोठा बदल केलेला आहे. परीक्षा प्रक्रियेची सुरक्षितता आणि पवित्र अबाधित राहावे यासाठी जे आता अनिवार्य कालमर्यादित विभाग म्हणजे ज्याला मॅन्डेटरी टाइम बाउंड सेक्शन आहे ते लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा काय आहे, हा नवीन पॅटर्न नेमका कसा आहे, याचा तुमच्या पेपर सोडवण्याच्या पद्धतीवर काय परिणाम होणार आहे हे आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा, विदाऊट स्किप न करता. तयारी करत असाल तर अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा याच्यामुळे बदलू शकते किंवा बदलू शकतात. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून भविष्यातील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला. सर्वप्रथम डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा. तिथे ऑफिशियल PDF सर्क्युलर्स आणि नोटिफिकेशन मी जे आहे ते पोस्ट करत असतो, किंवा studyflowupdates.in या वेबसाईटला भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे, जिथे आम्ही व्हिडिओच्या आधी ज्या आहेत त्या पोस्ट टाकत असतो. तुम्हाला अपडेट्स सर्वात आधी मिळून जातील, व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज पडणार नाही. सर्वात आधी आपण समजून घेऊया की हा टाइम बाउंड सेक्शन प्रकार नेमका काय आहे. आता तुमची प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या कालमर्यादित गटांमध्ये विभागली जाईल, म्हणजे ग्रुप्समध्ये विभागली जाईल. उदाहरणार्थ, जर चालक किंवा लघुलेखक पदाच्या प्रश्नपत्रिकेत A, B, C आणि D असे 4 गट असतील तर प्रत्येक गटासाठी 15 प्रश्न आणि 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल. म्हणजे प्रत्येक सेक्शनसाठी वेळ हा निश्चित असेल. सर्वात महत्त्वाचा नियम आहे, एका गटासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या गटात प्रवेश करता येणार नाही. जर तुम्ही धर्मादायची परीक्षा दिलेली असेल, रिसेंट मागे गेल्या वर्षी झालेली नोव्हेंबरमध्ये आय थिंक, तर तुम्हाला हे सेक्शन वगैरे पाहायला भेटेल. इतरही बऱ्याच परीक्षांमध्ये असे सेक्शन असतात. वेळ झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या सेक्शनला जाताच येत नाही. वेळ संपला की ऑटोमॅटिक तुम्हाला ते पुढे शिफ्ट करतं. आणि एकदा का एका गटाचा वेळ संपला की तुम्हाला पुन्हा मागच्या गटातील प्रश्नांचे पुनरावलोकन म्हणजे रिव्ह्यू करता येत नाही, किंवा तुमची उत्तरे बदलता पण येत नाहीत. आधीच्या गटाची वेळ संपली की पुढच्या गटाचे प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आपोआप सुरू होतील आणि तुम्हाला वापस बॅक येता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, आता नंतर बघू ही सवय सोडावी लागेल. जो गट समोर आहे तोच दिलेला वेळ पूर्ण करायचा आहे. म्हणजे ग्रुप ए मध्ये तुम्हाला प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहे. जी येत नाही ती सोडून द्या, पण तुम्हाला तिथं वापस येता येत नाही जर तुम्ही B वर गेलात तर. आता मार्क फॉर रिव्ह्यू जी बद्दलची जी माहिती आहे ती आपण पाहूया. तुम्हाला कोणताही प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू करण्याचा पर्याय असेल, म्हणजेच त्या विशिष्ट गटाची वेळ संपण्यापूर्वी तुम्ही ते प्रश्न पुन्हा तपासू शकता. विशेष म्हणजे तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केले तर प्रश्न मूल्यांकनासाठी ग्राह्य धरले जातील, म्हणजे इव्हॅल्युएशनसाठी जे आहे त्याला ग्राह्य धरलं जाईल. आता आपण वेगवेगळ्या पदांनुसार परीक्षेचे नेमके स्वरूप आणि वेळेची विभागणी कशी केली असेल ते पाहूया, कशी केली आहे ते पण पाहूया. सर्वप्रथम असिस्टंट इंजिनियर, लीगल ऑफिसर, कॉम्प्युटर टेक्निशियन आणि इतर जे टेक्निकल पोस्ट आहेत त्यांच्यासाठी जी आहे ही माहिती आहे. ऐकू शकता, ऐकून घ्या शांततेमध्ये. या पदासाठी एकूण 100 प्रश्न असतील आणि वेळ असेल 120 मिनिटं म्हणजेच 2 तास. पेपरचे एकूण 4 गट असतील ABCD. प्रत्येक गटासाठी 25 प्रश्न आणि 30 मिनिटाचा वेळ ठरवून दिलेला आहे. या प्रत्येक गटात मराठीचे 5 प्रश्न, इंग्रजीचे 5 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 2 ते 3 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 2 ते 3 प्रश्न आणि तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित 10 प्रश्न विचारले जातील. दुसरं, स्टेनोटायपिस्टचं जर पाहिलं तर या पदासाठी 60 प्रश्न असतील, 60, आणि वेळ असेल 75 मिनिटे. इथे 3 गट असतील, A, B, C, D नाहीये, फक्त 3च गट. प्रत्येक गटात 20 प्रश्न आणि 25 मिनिटाचा वेळ राहील. या प्रत्येक गटात मराठीचे 5, इंग्रजीचे 5, सामान्य ज्ञानचे 5 आणि बौद्धिक चाचणीचे 5 प्रश्न विचारले जातील. तिसरं आहे सुपरवायझर म्हणजे सर्वेक्षक. सर्वेक्षक पदासाठी एकूण 60 प्रश्न आणि 75 मिनिटाचा वेळ आहे. याच्यामध्ये 3 गट आहेत, ABC. प्रत्येक गटासाठी 20 प्रश्न आणि 25 मिनिटाचा वेळ. पण इथे मात्र प्रत्येक गटात अभ्यासक्रमावर आधारित 5 प्रश्न असतील आणि उर्वरित प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीमध्ये विभागले जातील. चौथं आणि शेवट आहे डेप्युटी अकाउंटंट, ज्याला उपलेखापाल म्हणलं जातं. या पदासाठी एकूण 100 प्रश्न आणि 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा वेळ आहे. याच्यामध्ये ABCD हे गट असतील. 25 प्रश्न प्रत्येक गटासाठी आणि 30 मिनिटाचा वेळ दिला जाईल. या प्रत्येक गटात अभ्यासक्रमावर आधारित सर्वाधिक म्हणजे 12 ते 13 प्रश्न असतील. तसेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचे प्रत्येकी 2 ते 4 प्रश्न याच्यामध्ये विचारले जाणार आहेत. तर मित्रांनो, हा होता MMRDAच्या परीक्षा पॅटर्नमधील अतिशय मोठा बदल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आता अभ्यासासोबतच टाइम मॅनेजमेंट हे तुमचं सर्वात मोठं हत्यार असणार आहे. एकाच सेक्शनवर जास्त वेळ घालवून चालणार नाही. तुम्हाला या नवीन पॅटर्नबद्दल काय वाटतं मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी स्टडी फ्लो अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.